या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉन युनिफॉर्म मोशन. आता डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म म्हणजे एक समान नसलेली गती. आता या ठिकाणी काही डेटा दिलेला आहे टाइम आणि डिस्टन्सचा. एक मिनिट. तर टाइम इंटरवल हे साधारणपणे 5 सेकंदाचे आहेत. दर 5 सेकंदाला जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ऑब्जेक्टने ते दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे. आणि या डेटाप्रमाणे जर ग्राफ काढला तर डिस्टन्स टाइम ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसवर टाइम घेतलं आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घेतलं तर सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचा ग्राफ येतो, जो स्ट्रेट लाईन नाही आहे, थोडीशी झिगझॅग लाईन आहे. अंदाजे अशा पद्धतीचा ग्राफ येतो जर तुमच्याकडे डिस्टन्स कव्हर्ड इन इक्वल टाइम इंटरवल जर डिफरंट असेल तर सर्वसाधारणपणे डिस्टन्स टाइम ग्राफ असा येतो. आता नॉन युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म मोशनमध्ये काय फरक आहे तो समजून घेऊ. फॉर युनिफॉर्म मोशन डिस्टन्स कव्हर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. युनिफॉर्म मोशनमध्ये जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ऑब्जेक्टनं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं टाइमला. पण नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये फॉर नॉन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स कव्हर्ड is not directly proportional to the time. Non-uniform motion is an accelerated motion. A body is said to be have a non-uniform motion when it covers unequal distances in equal intervals of time. In this case, speed of the body is not constant. या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट नाही आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. व्हेलॉसिटी आणि टाइम यांच्यामधला ग्राफ. आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे. ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 hours. आता इथं 5 तास एक ट्रेन 60 किलोमीटर ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते आहे. तर त्याचा ग्राफ कसा काढता येईल किंवा कसा आहे तो पहा. या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल तर 60 हे कोणत्याही टाइम इंटरव्हलसाठी कॉन्स्टंट आहे. म्हणजे वाय ॲक्सिसची फिगर जी आहे ती कॉन्स्टंट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ॲक्च्युली की 2 ते 4 तासामध्ये म्हणजे 2 तास ते 4 तासामध्ये म्हणजे ॲक्च्युली या 2 तासामध्ये ट्रेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे कसं फाइंड आउट करता येईल. तर आपल्याकडे 2 मेथड आहेत. एक तर सरळ सरळ कॅल्क्युलेशननं स्पीड गुणिले टाइम करून पण आपण सर्वसाधारणपणे अंतर काढू शकतो. आणि दुसरी जी मेथड आहे ग्राफिकल, त्यामध्ये ही जी डॉटेड लाईन आहे म्हणजे या कालावधीतला आपल्याला किती अंतर पार केलं ट्रेननं हे पाहायचं आहे. तर या ज्या रेक्टँगलचा एरिया आहे तेवढं अंतर त्या ट्रेननं पार केलेलं असेल आणि हे रिलेशन आहे त्यामध्ये. या ठिकाणी पहा साधारणपणे जो एस इज इक्वल टू व्ही टी म्हणजे स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. या हिशोबाने जर गेलो तर आपल्याला इथं स्क्रीनवर दिसतंय की 60 गुणिले 2 म्हणजे 4 तास वजा 2 तास म्हणजे 2 बरोबर 120 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ट्रेननं त्या 2 तासामध्ये. तर ग्राफिकल मेथडने गेलो तर सर्वसाधारणपणे बघा तो जो एरिया आहे, एरिया ऑफ रेक्टँगल ABCD हा जर बघितला तर 60 गुणिले 2 बरोबर 120 किलोमीटर येतो. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन आपल्याला पाहायचं आहे. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे ठराविक काळामध्ये वेग विशिष्ट पद्धतीने विशिष्ट यानं वाढत असेल, इक्वल यानं वाढत असेल तर काय ग्राफमध्ये येऊ शकतं ते आपण इथं पाहू. या ठिकाणी पहा दर 5 सेकंदाचा डेटा आहे. या ठिकाणी 0 ते 35 सेकंदाचा डेटा दिलेला आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक 5 सेकंदाला स्पीड हे 8 मीटर पर सेकंद
प्रत्येक 5 सेकंदाला हे 8नी वाढत निघालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच जे स्पीड वाढण्याची गती आहे, स्पीड वाढण्याचं जे प्रमाण आहे, ते युनिफॉर्म आहे. अशा केसमध्ये हा जो ग्राफ प्लॉट झालेला आहे पहा. तर पहिल्या 5 सेकंदाला 8, दुसऱ्या 10 सेकंदाला 16, अशा पद्धतीने 15 सेकंदाला 24, म्हणजे 8नी ही संख्या वाढत गेलेली आहे. वाय ॲक्सिसवरची संख्या ही 8 वाढत गेलेली आहे. आणि टाईम हा दर 5 सेकंदाला आपण गृहीत धरलेला आहे. इथं टाईम ॲक्सिस आहे आणि इथं व्हेलॉसिटी आहे. समोर स्केल दिलेला आहे. आता यावरून आपल्याला काय दिसतं, तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशनच्या वेळेला एक स्ट्रेट लाईन दिसते. पण या ठिकाणी आपल्याला ए पासून बी पर्यंत किंवा म्हणजेच 10 सेकंदापासून 20 सेकंद, म्हणजे एकूण त्या 10 सेकंदामध्ये किती ट्रॅव्हल झाली हे जर काढायचं असेल, तर आपण काय करू शकतो, 2 मेथड पुन्हा वापरू शकतो. एक म्हणजे आता इथं काय झालेलं आहे, व्हेलॉसिटी बघा 8 मिलीसेकंद 8 मीटर्स पर सेकंद हे दर 5 सेकंदाला वाढत गेलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपल्याला डिस्प्लेसमेंट केवढी झालेली आहे हे जर पाहायचं असेल, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाईम हा फॉर्म्युला वापरून काढता येतं. तर आपल्याला पाहायचं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी या 10 ते 20 सेकंदामध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी 16 आणि 32 आहे. बरोबर आहे. म्हणजे 16 आणि 32ची जर बेरीज करून त्याला 2 भागलं तर आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. बरोबर आहे. आणि वेळेतला फरक म्हणजे 10 सेकंद ते 20 सेकंद यामधला वेळेतला फरक हा 10 सेकंद आहे. आणि ह्या दोन्हीचं ॲव्हरेज 24 येतं. 24 मीटर येतं. 24 मीटर पर सेकंद येतं. ठीक आहे. तर 24 गुणिले 10 बरोबर 240 मीटर्स हे डिस्टन्स त्या 10 ते 20 सेकंदामध्ये पार पडलेलं आहे. आता हेच आपण ग्राफवरनं कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी पहा, आपण रेक्टँगल जो आहे तो जो DAEC आणि ट्रँगल हा जो आहे ABE ट्रँगल, या दोन्ही ट्रँगलची आणि रेक्टँगलची एरियाची बेरीज करून आपण डिस्टन्स काढू शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, हे आहे 10 आणि हे आहे 16. तर ह्या रेक्टँगलचा एरिया येणार आहे 16 गुणिले 10. 16 गुणिले 10 म्हणजे 160 येईल. आणि ह्या ट्रँगलचा एरिया आहे, आता हा जो आहे, ही जी हाईट आहे ही 16 आहे आणि ही आहे 10. पण ट्रँगलचा एरिया आपण 1/2 लेंथ डिवायडेड बाय 1/2 हाईट डिवायडेड बाय हाईट इंटू बेस असं आपण करतो. त्यानुसार याचं 80 हे उत्तर येईल. बरोबर आहे. 80 हे उत्तर येईल आणि 80 आणि 160 म्हणजे 240 हे उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. हे ग्राफिकल मेथडने काढलेलं, म्हणजे दोन्ही मेथडने आपल्याला काढता येईल, ॲज पर फॉर्म्युला आणि ॲज पर ग्राफ. ओके. इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. आता हे जे इक्वेशन्स आहेत या ठिकाणी, हे इक्वेशन्स म्हणजे पहिलं इक्वेशन आहे हे व्हेलॉसिटी टू टाइम रिलेशन, v इज इक्वल टू u प्लस at अँड s इज इक्वल टू म्हणजे डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ut प्लस at स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s हे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी रिलेशन्स आहेत. हे तिन्ही जे इक्वेशन्स आहेत, इक्वेशन्स ऑफ मोशन्स, हे तिन्ही जे इक्वेशन्स आहेत हे या ठिकाणी स्क्रीनवर दाखवले आहेत आणि यांचं प्रूफ हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे कसं इक्वेशन ग्राफिकल मेथडनं आपण प्रूव्ह करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.